एखादी रेस आपण करून आलो की हा रनर्स हा ट्रिमेंडस असतो की परत आपण आता पुढची कुठली रेस करूया. आणि साधारण 10-12 किलोमीटर नंतर माझी बॉडी पुढे परफॉर्मच करेना, म्हणजे पाऊलच टाकता येईना. लिटरली मला थांबावं लागलं आणि मग कोणाच्या तरी गाडीवर बसून मी परत आले. रनिंग जर्नी ही 1-2 वर्षाची नाहीये. ही कन्सिस्टंटली तुम्ही 4-5 वर्ष जेव्हा करता ना, मग तुम्ही डिस्टन्सेस वाढवू शकता. मग तुम्हाला लक्षात येतं की माझी बॉडी कुठे थांबतीये, कुठे. तर रनिंग जर तुम्ही त्या वयापासून जर थोडं थोडं करत राहिलात ना, तर तुमचे हे स्ट्रेस मॅनेजमेंटला पण खूप उपयोग होतो. रनिंग असं आहे की 10-15 मिनिटं जरी तुम्ही रन करून आला, वॉक करून आलात ना, की तुमचे हे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतं. तुम्हाला फील गुड फॅक्टर येतो. तुम्हाला एक बॉस्टन क्वालिफायर म्हणून एक टॅग मिळतो. बॉस्टन क्वालिफायर म्हणजे जी बॉस्टन मध्ये जी काही मॅरेथॉन होती त्याच्यासाठी तुम्हाला एंट्री मिळते. मग लक्षात येतं की नाही, मी हे सगळं का करते की आय वॉन्ट टू प्रूव्ह इट टू अ फिमेल कम्युनिटी. हे फिमेल साठी आहे की नाही, हे जर तुम्ही केलं तर तुमची कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे, तुमच्याकडे लोक काहीतरी म्हणून बघणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला जगण्याची एक नवीन ऊर्जा मिळणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्व रेस्ट आणि रिकव्हरी साठी जी झोप आहे ती कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. एक चांगला कोच असणं ह्या जर्नीमध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही नॉन रनर असाल तर थोडंसं रन वॉक ही स्ट्रॅटेजी फॉलो करून चालू करू शकता. सातारा हिल मॅरेथॉन सारखी जी मॅरेथॉन आहे, जे 45 ते 50 असा वयोगट आहे, 45 वयाला सुद्धा मला पोडियम मिळालेला आहे आणि आता 50 वयाला सुद्धा पोडियम मिळाला. कटकटवर आपण पहिल्यांदा एक महिला धावपटू इंट्रोड्यूस करत आहोत. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर पल्लवी मूक. त्यांनी 2000 सालापासून कोल्हापूरमध्ये ॲज अ डेंटिस्ट काम सुरू केलं. गेली जवळपास 25 वर्ष ॲज अ डेंटिस्ट त्या काम करतायत. 2009 मध्ये त्या कोल्हापुरातल्या पहिल्या डेंटल इम्प्लांटॉलॉजिस्ट काही मोजक्या महिलांपैकी एक होत्या. तर ही झाली त्यांची एक प्रोफेशनच्या संदर्भातली ओळख. पण याच्या पुढे जाऊन की त्यांनी त्यांचा छंद जोपासलाय. त्यांनी वयाच्या 42व्या वर्षी रनिंग सुरू केलं आणि आजतागायत त्यांनी जितक्या पण रेसेसमध्ये किंवा मॅरेथॉन्समध्ये पार्टिसिपेट्स केले त्यामध्ये त्या पोडियम विनर आहेत. त्यांनी श्रीलंका आणि मलेशियामध्ये ट्रॅक अँड फील्ड या स्पर्धेमध्ये जवळपास 7 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. आणि रनिंग या क्षेत्रात किंवा धावण्याच्या क्षेत्रात त्या 8 वर्ष आणि दंतचिकित्सा क्षेत्रात जवळपास 25 वर्ष त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे. त्याचबरोबर गेली 2 वर्ष झालं लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक करावं अशा अनुषंगानं त्यांनी ॲज अ न्यूट्रिशनिस्टचं सर्टिफिकेशनही पूर्ण केलेलं आहे. स्वागत आहे मॅडम. नमस्कार मॅडम, नेमकी कशी होती सुरुवात? म्हणजे ॲज अ तुम्ही डेंटिस्ट म्हणून काम करता इथंपर्यंत ठीक आहे, पण हे सोडून आपला एखादा छंद असावा किंवा तो जोपासावा याची सुरुवात आणि परत ते जाऊन पळण्यापर्यंत म्हणजे रनिंग पर्यंत येऊन थांबलं, मग ती कशी होती सुरुवात? एक ठराविक वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर, बऱ्यापैकी क्लिनिक सेटल झाल्यानंतर मग थोडासा वेळ मिळाला की आपल्याला काय आवडतं किंवा थोडं स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला. मग असं लक्षात आलं की व्यायामाची गरज आहे. थोडंसं बॅक पेन, नेक पेन बारीक सुरू झालं होतं. छोट्याशा ओरल कॅव्हिटीमध्ये काम करताना असं वाकून काम करून वगैरे हे जाणवायला लागल्यानंतर मग मी थोडं एक्सरसाइज चालू करूयात असं म्हणून झुंबा क्लास जॉईन केला. आणि त्या वर्षी सरांनी फॉर्म्स आणले की प्रत्येकाने 10 किलोमीटर रनिंग करायचे, अशी मॅरेथॉन आहे आपल्या सिटीमध्ये आणि प्रत्येकाने ते करायला पाहिजे असं म्हणून त्यांनी फॉर्म्स आणल्यानंतर मी फॉर्म भरला आणि बघूयात तरी पळता येतं का आपल्याला म्हणून त्या रेसमध्ये भाग घेतला आणि तिथे डायरेक्ट नंबरच आला. तेव्हा समजलं की थोडंसं आपल्याला रनिंग पोटेन्शियल आहे. त्याच्यानंतर मग प्रॉपर कोचिंग सुरू करून हे रनिंगची सुरुवात माझी अशी झाली. तसं तुम्हाला काय स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंड? हा, स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंड आहे माझं. मी 10वी पर्यंत स्पोर्ट्स करायचे. त्यावेळेला मला नॅशनलला 400 मीटर माझा इव्हेंट होता आणि नॅशनलला मेडल आहे. त्यामुळे थोडासा बेस होता रनिंगचा, या एक फॉर्म म्हणतो आपण. तर ती थोडीशी मसल मेमरी असावी माझ्या बाबतीत. हे मला जेव्हा मी रनिंग स्टार्ट केलं तेव्हा रिअलाइज व्हायला लागलं की आपण जे काही शाळेत केलं होतं तर त्याचा आता उपयोग व्हायला लागलाय. आणि तसा फक्त तुमचा स्वतःला मेंटली सपोर्ट होता की तुम्हाला घरातून किंवा इतर कुणाकडून असा सपोर्ट झाला? सपोर्ट हा घरातून होताच, कारण कसं एकतरी मुलगी मोठी झालेली, क्लिनिक सेटल झालं होतं, त्यामुळे असं काही कुठलं कारण नव्हतं की हे थांबवण्यासाठी. बाबा हे नवीन दार जे ओपन झालंय माझ्यासाठी, नवीन वे ओपन झालाय, तो एक्सप्लोअर करण्यासाठी
मग ते एक्सप्लोरेशन होत गेलं आणि त्याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट होताच की सकाळी उठून ही जातीये तर सकाळचं जे काही घरातली कामं आहेत म्हणा, कुकिंग आहे म्हणा, नाश्ता बनवणं आहे, याच्यासाठी मी हेल्प घेतली आणि ते घरच्यांना मान्य होतं की हा म्हणजे ही करते आता काहीतरी नवीन तर आपण ही त्याला सपोर्ट करावा असं कायमच. आणि दरवर्षी काही ना काही स्पर्धा होत गेला, प्रत्येक स्पर्धेत मेडल येत गेलं, पोडियम येत गेलं, त्याच्यामुळे त्यांनाही उत्साह असायचा तर ते सपोर्टिव्ह होतं ऐकून. तर त्याला कोचिंग किती महत्वाची आहे आणि तशी तुम्ही कुणाची कोचिंग घेतली? कोचिंग ह्याच्यासाठी तर खूपच महत्वाचं आहे, कारण जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक्झॅक्टली माहिती नव्हतं की आपल्याला काय इव्हेंट करायचे आहेत किंवा किती पळायचं आहे, किती पळणं चांगलं आहे, हे काहीच माहिती नव्हतं. आणि लकीली मी जेव्हा हे रनिंग स्टार्ट केलं तेव्हा आपल्या कोल्हापूरमध्ये अर्हता नावाचं ग्रुप सुरू झाला होता आणि हे कोचेस जे होते ते एक्सलंट होते आणि त्याच्यामुळेच खरं तर ही माझी जर्नी खूप चांगली होत गेली, इंजुरी फ्री होत गेली. त्याने एक्झॅक्टली मला गाईड केलं की काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, वजन किती असलं पाहिजे, हे सगळे गाईडलाईन्स त्यांच्याकडून मला मिळत गेले. त्यामुळे एक चांगला कोच असणं ह्या जर्नीमध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके मॅडम, तुम्ही आता तुमच्या 50s मध्ये तुम्ही 8 वर्षावर म्हणजे 42ला तुम्ही स्टार्ट केले, तर तसं मेंटली किती तुम्ही स्ट्रेसमध्ये होता आणि रनिंगनं तुम्हाला मेंटली किती चेंज केलं? मला तुम्ही विचाराल ना तर मला फिजिकल बेनिफिट पेक्षा मेंटल बेनिफिट्स खूप जास्त झालेत. ज्या काळात ज्या एज मध्ये आपण येतो आणि तिथे असं वाटायला लागतं घरच्यांसाठी आपण सगळं केलेलं आहे आतापर्यंत, आता ह्याच्या पुढे काय, मुलं मोठी झाली, करिअर सेट झालंय, पैसेही बऱ्यापैकी साठवलेले असतात, मग आता ह्याच्या पुढे काय नेमकं, तर तिथे एक पोकळी निर्माण होती लाईफमध्ये. मग तेव्हा आपल्याला स्वतःला काहीतरी एक एनर्जी पाहिजे की स्वतःला काहीतरी कॉन्फिडन्स पाहिजे की मी ह्याच्या पुढे काय करू शकते. तर रनिंगनी मला ते दिलंय. रनिंग जेव्हा मला एखादं पोडियम घेऊन येते तेव्हा एक 4 जणी मला विचारतात की बाई तू हे कसं करू शकतेस किंवा काय, तेव्हा मग मी सांगू शकते की हे मला फक्त मेंटली फिजिकलीच नाही की मेंटली कसं हेल्प होतं. बक्षिसं तर मिळतात किंवा हे, पण त्याच्याबरोबर मला नवीन फ्रेंड्स मिळतात, लोकांना खूप लोकांशी इंटरॅक्शन होत आहे, कम्युनिकेशन होत आहे. आणि मग ही एनर्जी मी आल्यानंतर ती एनर्जी जी काही घेऊन येते ती देऊ पण शकते. बायकांना मी सांगू शकते की नाही हे असं आहे, तुम्हाला जे काय आवडते, जी काही तुमची हॉबी आहे ती परस्यू केली पाहिजे. तुमचे ग्रुप्स फॉर्म करा, जे काही तुम्हाला लाईक माइंडेड ज्या काही बायका आहेत की बाबा ही हॉबी आहे, एकत्र येऊन करा, एकमेकांना सांगा की मला हे आवडतं, मला हे करता येतं. आणि मग जे काही तुमचे स्किल्स आहेत ते तुम्ही एनहान्स करू शकता. तर कोणीतरी तुमची त्याची कदर करते, तुमच्या कुकिंगची कदर करते, तुमच्या एखाद्या हॉबीची कदर करते, तुमच्या एखाद्या पेंटिंगची कदर करतात, तर तुम्हाला ते आणखीन करावं असं वाटतं. मग तशी लोक तुम्ही गोळा करा. जेव्हा मी रनिंग चालू केलं तेव्हा त्या ग्रुप्समध्ये मी राहायला लागले, एकमेकांची एनर्जी आम्ही पास ऑन करायला लागलो की आज तुला नाही जमलं ठीक आहे, उद्या आपण हे करू. आता तुम्ही पोडियम बद्दल बोलला, मग ते किती इथपर्यंत ठीक आहे ना की मी काहीतरी एक्सरसाइज करतोय, मग ते एक डोपामाइन हिट सारखं आहे ना तुम्हाला की मी एवढी रन केली बाबा, परत मी पोडियम घेऊन आलो ह्या रेसमध्ये, मॅरेथॉन मध्ये, तर ते त्या गोष्टीनं तुम्हाला किती चेंज केलं? एक कॉन्फिडन्स पण वाढला असेल ना? कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग स्वतःशी चॅलेंज करत गेले की जसं आपलं वय वाढतंय तसं आपण परफॉर्म पण करू शकतो का, की एव्हरी इयर तुम्ही, कारण लोक म्हणतात की नाही एक एजिंग प्रोसेस आहे, तुमची बॉडी सपोर्ट करायचं कमी करते जसं एजिंग होतंय, तुमची ताकद कमी होते, किंवा स्पेसिफिकली बायकांना मिनोपॉज नंतर तुमची बोन स्ट्रेंथ कमी होतं, ऑस्टिओपोरोसिस होतं, सार्कोपिनिया म्हणजे मसल लॉस पण चालू होतो. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला स्वतःला तेच चॅलेंजिंग वाटतं की आपण एव्हरी इयर आपलं परफॉर्मन्स वाढवू शकतो का, हेच चॅलेंज आहे स्वतःसाठी. आणि सातारा हिल मॅरेथॉन सारखी जी मॅरेथॉन आहे, जे 45 ते 50 असा वयोगट आहे, 45 वयाला सुद्धा मला पोडियम मिळालेला आहे आणि आता 50 वयाला सुद्धा पोडियम मिळाला, म्हणजे ते 5 वर्ष तरी कमीत कमी मी असं म्हणू शकते की 5 वर्ष पोडियम आहे, याचा अर्थ की त्या वयोगटात माझं कन्सिस्टंटली होतच आहे. आणि ह्याच्या पुढे पण किती होतंय ते आता आपण
तेही मला बघत राहायचंय. तोच मोठा चॅलेंज आहे माझा. हे करताना सगळं सॅक्रिफाईस काय करावं लागलं, म्हणजे कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागला जेणेकरून हे कंटिन्युअसली याची एक कंटिन्युटी राहावी किंवा कन्सिस्टन्सी राहावी? सगळ्यात मोठा त्याग म्हणता येईल किंवा हे की जसं मी म्हटलं की आपण ज्या ग्रुप्समध्ये आहे किंवा बाहेर जाणं, बाहेर जाऊन खाणं, लंच डेट किंवा डिनरसाठी डिनर तर मी गेल्या बऱ्याच वर्षात डिनरसाठी असं बाहेर जाता झालेलं नाही आहे. कारण बेसिकली घरचं फूड खायचं आहे हा एक हे असतो आणि लवकर झोपायचं आहे. बरोबर. तर सगळ्यात मेन म्हणजे बाहेरचं खाणं आणि झोपेसाठी बराच त्याग करावा लागला आहे किंवा काही कार्यक्रमांना जाता येत नाहीये. हा मोठा एक पोकळी वाटते त्या बाबतीत. तुम्ही कोल्हापुरातली अशी पहिली महिला आहात की जी बॉस्टन क्वालिफायर आहात. मग ते नेमकी ते काय आहे ते थोडं आम्हाला सांगा. बॉस्टन क्वालिफिकेशन म्हणजे एव्हरी 5 इयर्स प्रत्येक 5 वर्षाला एक ठराविक टायमिंग असतं की ह्या टायमिंग मध्ये जर तुम्ही फुल मॅरेथॉन 45 कंटिन्यू नाही 5 वर्षाची कॅटेगरी म्हणजे 30 ते 35, 35 ते 40, 40 ते 45 अशा कॅटेगरीजला वेगवेगळं टायमिंग राहतं. म्हणजे 35 ते 40चं वेगळं टायमिंग आहे, 40 ते 45चं वेगळं टायमिंग आहे. तर माझ्या एज कॅटेगरीसाठी 3 तास 50 मिनिटं ह्या वेळामध्ये जर मी 42 किलोमीटर पूर्ण केलं तर तुम्हाला एक बॉस्टन क्वालिफायर म्हणून एक टॅग मिळतो. बॉस्टन क्वालिफायर म्हणजे जी बॉस्टन मध्ये जी काही मॅरेथॉन होती त्याच्यासाठी तुम्हाला एंट्री मिळते. आणि असेच वर्ल्ड 6 मेजर मॅरेथॉन्स आहेत की ज्यामध्ये तुम्हाला एक बॉस्टन क्वालिफायर म्हणून एंट्री वेगळी मिळते, एक कॅटेगरी वेगळी राहते. तर हे आहे हे म्हणजे जेव्हा मला पोडियम मिळायला लागले, जेव्हा 21 किलोमीटरला एक चांगला टायमिंग यायला लागलं तेव्हा मी म्हटलं की आता आपण एक 42 किलोमीटरसाठी सुद्धा अटेम्प्ट करू शकतो. तर मला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मला बॉस्टन क्वालिफायर व्हायचं होतं. ते एक माझं स्वप्न होतं आणि ते शक्य आहे हे दिसत होतं. बॉस्टन क्वालिफिकेशन मिळवण्यासाठी एक आपल्याला चांगली मॅरेथॉन चूज करावी लागते. कारण 42 किलोमीटर्स करताना तुम्हाला रूट सपोर्ट चांगला लागतो, क्राऊड चांगला लागतो. तर ह्याच्यासाठी मग मी थोडंसं बघितलं की देशातले कुठली मॅरेथॉन मी करू शकते की जिथे हे पॉसिबल आहे. तर आपल्या इथे दिल्ली मॅरेथॉन आहे, मुंबई मॅरेथॉन आहे, त्यानंतर बँगलोर मॅरेथॉन, अशा ह्या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये ह्या मॅरेथॉन्स होतात. मी पहिलीच ही दिल्ली चूज केली आणि तिथं कारण क्लायमेट थोडंसं थंड असतं आणि क्राऊड चांगला असतो. तर ती मॅरेथॉन केली आणि मग तिथेच मला माझा फर्स्ट बॉस्टन क्वालिफाईंग टाइम मध्ये ती पूर्ण झाली. 3 तास 42 मिनिटात ती पूर्ण झाली. आणि त्याच्यामुळे आता मला वर्ल्ड मेजर मॅरेथॉन करण्यासाठी एंट्री मिळते. बॉस्टन क्वालिफाईंग टाइम मुळे बॉस्टन मॅरेथॉन करण्यासाठी सुद्धा हे क्वालिफाईंग टाइम राहतं. बॉस्टन मध्ये फक्त बॉस्टन क्वालिफायर साठी ही मॅरेथॉन राहते. त्यामुळे तिथे जगातले सगळ्यात जे बॉस्टन क्वालिफायर्स आहेत, जे फास्ट रनर्स आहेत ते तिथे येतात. तर तशा रेसमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायला मिळणं हे माझं ड्रीम होतं. तर ते अचीव्ह झालेलं आहे. आता ह्याच्या पुढे मला हे जे काही 6 वर्ल्ड मेजर मॅरेथॉन्स आहेत त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. की जे एक अल्टिमेट ड्रीम राहतं रनरसाठी. आणि जगातल्या 6 वर्ल्ड मेजर मॅरेथॉन्स आहेत. 6ही झाल्यानंतर तुम्हाला एक वेगळं 6 स्टार म्हणून एक वेगळं मेडल मिळतं. तर ते गळ्यात असावं असं एक मोठं ड्रीम आहे आता माझं. तर असं एक लाईफ मध्ये एक चॅलेंजेस ऍक्सेप्ट करणं किंवा एक ड्रीम ठेवणं आणि मग त्याच्यासाठी रोज उठावंसं वाटणं, ते करावंसं वाटणं. तर एक ह्या वयातही आपण हे करतोय हे कॉन्फिडन्स राहणं आणि मग तो कॉन्फिडन्स आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये माझ्या क्लिनिकमध्ये कॅरी होतो. कुठेही असा दिवस जात नाही की मी लो फील करतेय किंवा एनर्जेटिक वाटत नाहीये. तोच कॉन्फिडन्स कामामध्ये पण कॅरी होतो आणि मग कामामध्ये पण मी जास्त चांगलं फोकस करू शकते. रनर्स हाय किंवा मी जेव्हा हा पहिल्यांदा ऐकलं टर्म तर मग मित्रांनो मला सांगितलं की अरे हे तर, त्यांना जेव्हा एक्सप्लेन केलं त्यावेळी मला वाटलं अरे हे तर माझ्या बाबतीत होऊन गेले. तर पण ते तुम्ही थोडं तुमचा एक्सपिरियन्स काय आहे त्याचा, तर ते थोडं आम्हाला सांगा. आता रनिंग कडे बघितलं ना की लोक म्हणतात की काय तुम्ही पैसे देऊन पळता. प्रत्येक रेसला रजिस्ट्रेशन फी असते, ट्रॅव्हल असतो, राहणं असतं. म्हणजे कमीत कमी 5-6 हजार रुपये तर कमीत कमी एखाद्या रेसला लागतातच. हे असं पैसे देऊन पळायचं का, कशासाठी? तर कसं आहे माहितीये, तुम्ही जेव्हा हे रजिस्टर करता तेव्हा तिथे जाता तेव्हा
तो जो क्राऊड असतो, ती जी एनर्जी असते ना, हे 5-6 हजार रुपये देऊन ही एनर्जी कुठेच मिळू शकत नाही. हे रनिंग मध्ये होतं. हे रनिंग मध्ये एखादी रेस असते आणि रनिंग करता करता सुद्धा तुम्हाला जे तुमच्या बरोबर आजूबाजूला असतात, तर ते तुम्हाला एनकरेज करत असतात, ते तुम्हाला पुश करत असतात. तिथं मित्र बनतात. हे जे जर सगळं बघितलं ना, हा जो रनर्स हाय जो एक्सपिरियन्स करतो ना, एखादी रेस आपण करून आलो की हा रनर्स हाय ट्रिमेंडस असतो की परत आपण आता पुढची कुठली रेस करूया, ह्याच्यासाठी आपण परत ते बघावं लागतं. कारण हे एक खरोखर हाय आहे, त्यातून एक डोपामिन हिट आहे आणि एक चांगला डोपामिन हिट आहे. तुम्ही रात्रीच्या पार्टीज मध्ये हे खर्च करण्यापेक्षा हे जर तुम्ही रनिंग ह्या कम्युनिटीमध्ये रेसेस जाऊन रजिस्टर केल्या तर तो हाय तुम्हाला डेफिनेटली फायद्याचाच आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्लेसेसला जाऊ शकता, प्लेसेस एक्सप्लोर करू शकता, रूट्स एक्सप्लोर करू शकता. पळता पळता कितीतरी आता तुम्ही बघितलं तर हेरिटेज रन्स पण आहेत. हम्पी सारख्या ठिकाणी तुम्ही रन करत हेरिटेज अनुभवू शकता. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय आहे माहितीये की आपण पळत असतो आणि तिथे लोक तुम्हाला असे पाणी देतात, केळी देतात. असं घरी बसून तुम्ही कोणाला पाणी मागितलं तर म्हणणार उठून तुझं तू घे, पण तिथं लोक उभी असतात आणि तो जो एक्सपिरियन्स असतो ना, भन्नाट असतो. फोटोज मिळतात आपल्याला आता हेरिटेज रन सारख्या ठिकाणी उभारून फोटो काढणं आणि आपण पळताना कुणीतरी चांगल्या फोटोग्राफरनी त्या हेरिटेज बरोबर आपला फोटो काढणं आणि नंतर ते फोटोज बघणं खूपच भारी एक्सपिरियन्स असतो. त्यामुळे कमीत कमी ह्या एक्सपिरियन्ससाठी तरी जाऊन रेस रजिस्टर करून रन करावा आणि तो रनर्स हाय मिळवावा. तर असं तुम्हाला काय आठवणीत राहिले आणि नेहमी ते असं एकदम एनर्जी देऊन जाते? असं मला ना प्रत्येक रेसला असं वाटत असतं की तिथे आपल्याला काहीतरी बघायला मिळणार आहे. मी जेव्हा दिल्ली मॅरेथॉन केली तेव्हा इंडिया गेटच्या इथून पळताना भन्नाट एक्सपिरियन्स होता. इंडिया गेटच्या समोर आपला फोटो काढला गेलाय, फोटोग्राफर तिथं आहे आणि तो एक भन्नाट एक्सपिरियन्स होता. किंवा आता मी ज्या परत परत रेसेस करते ना, तेव्हा ते रूट्स आता मला पाठ झालेत की इथं हे असणारच आहे, तिथे ते असणारच आहे. नाशिकला जेव्हा मी लोकमतची जी रेस करते तेव्हा एक 10 किलोमीटर नंतर तो टर्निंग पॉइंट आहे. टर्निंग पॉइंट गेल्या तिथून सूर्य उगवत असतो आणि तो मला इतका एक्साइटिंग असतो. तिथं शेत आहे राईट साईडला आणि तो सूर्य उगवत असतो. तो सूर्य बघताना इतकं मस्त वाटतं आणि ती नाशिकची रेस मी खास तेवढ्यासाठी करते की मला तो तिथे सनराईज बघायला मिळतो आणि खूप आनंद देऊन जातो. अशा बऱ्याच रेसेस आहेत की ज्या तुम्ही बँगलोरला गेलात तर त्या पार्लमेंटच्या समोर तुम्हाला तिथे त्या रूटवर पळायला मिळतं. दिल्लीला तर साऊथ ब्लॉक नॉर्थ ब्लॉकला पळायला मिळतं, हे तर खूपच भन्नाट वाटतं. आणि आता मी आणखीन एक माझं म्हणजे एक्सप्लोर करायचं जे म्हणते ना, तर मी ह्याच्या नंतर जानेवारी एंडला एक रेस आहे की जी ढोलावीरा कच्छ मध्ये आहे आणि तो रोड तर रोड टू हेवन म्हणतात. तो जो रस्ता आहे ना, तो असा 30 किलोमीटरचा स्ट्रेच आहे की जो रस्ता तर दिसतो आपल्याला पण तो लिटरली आकाशात व्हॅनिश होतो. म्हणजे काही दिसत नाही, पुढे रस्ता आणि आकाश, आणि त्याला चक्क रोड टू हेवन म्हणतात. तर तो मला एक्सप्लोर करायचा आणि त्याच्यासाठी मी आता ती रेस रजिस्टर करून तिथे जाणार आहे. फॅमिलीचा बद्दल मगाशी आपण सपोर्टच्या अनुषंगाने बोललो, तर ते कसं पाहताय तुम्ही की तुम्ही कंटिन्युअसली करत गेलाय आणि घरातले सपोर्ट करत राहिलाय, मग त्यांच्यासाठी असं काय वेगळं केलं की त्यांना पण ते आठवणीत राहिलं आणि तुमच्या सुद्धा आठवणीत राहिलं? जेव्हा मी डिस्टन्सेस वाढवत गेले ना, 10 किलोमीटर मग 21 किलोमीटर आणि मग 42 करायची होती, पण त्याच्या आधी एक 35 किलोमीटर एक टप्पा असतो की टाटा अल्ट्रा म्हणून लोणावळ्याला रेस असते. तर तिथे सगळी माझी फॅमिली ते म्हणाले 21 पर्यंत तरी ठीक होतं, पण आता 35 करणार आहेस तू, कुठेतरी पडशील वगैरे आणि मग आम्ही तुला उचलायला आम्ही सगळे थांबतो तिथे, असं त्यांचा हे होता. आणि लिटरली ते 30 किलोमीटर पासून 35च्या किलोमीटर मध्ये माझे 7-8 फॅमिली मेंबर्स असे थांबले होते. माझा मामा होता, मामी होती, बहीण भाऊ सगळे आले होते आणि शेवटी माझी आजी पण होती. तिलाही बघायचं होतं की ही कशी पळते 35 किलोमीटर. हा फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. म्हणजे त्यांनी आपल्याला बघणं, त्यांनी चिअर करणं. फ्रेंड्स तरी असतातच, पण फ्रेंड्स असतात ती मॅड असतात आपल्यासारखे, येत असतात पळायला, पण फॅमिली येणं हे खूप भन्नाट एक्सपिरियन्स असतो. तो एक एक्सपिरियन्स मी लोणावळ्याला केला होता
आणि तिथल्या ऑर्गनायझर्सनी आजीलाच मला मेडल घालायला दिलं होतं आणि ती आता 95 वर्षाची आहे. तर ती प्रत्येक रेस नंतर मला विचारत असते की काय झालं, कशी झाली रेस, आणि तुला मेडल तर मिळतंच, असं एक तिचं हे असतं, तिचा आशीर्वाद असतोच मला. आणि ह्याच्यानंतर मात्र मला रेसेसला आई वडील पण यायचे, पण ते रेसच्या स्टार्टला थांबायचे. रेसचा एंड पण तिथेच होतो आणि ते 2 तास थांबलेले असायचे की आता ही 1 तास 50 मिनिटात येईल, 1 तास 51 मिनिटात येईल. ते घड्याळात बघत राहायचे. एखाद्या रेसला पुढे मागे झालं की त्यांना असं वाटायचं काय झालं हिचं, अजून का आली नाही, हे त्यांना कायम असं वाटायचं. मग मला सांगायला लागायचं की हा रूट असा होता, त्यामुळे 2 मिनिटं इकडे तिकडे गेले. आणि मग मला लक्षात आलं की ते 2 तास रस्त्यावर उभे असतात किंवा रस्त्यावर बसून असतात माझी वाट बघण्यासाठी. मग मी ठरवलं की एखादा आपण ट्रॅक इव्हेंट करू की त्यांना मला अख्खी रेस त्यांच्या मुलीला पळताना बघता येईल. आणि मग मी ठरवलं की आता मलेशियाला अशी एक ट्रॅक इव्हेंट होती आणि मास्टर्स इव्हेंट असती, त्यामुळे तिथे सगळे साधारण 40-50 नंतरचे असतात, 70-80 वयाला सुद्धा तिथे पळणारे असतात. आणि मग माझ्या आई वडिलांना मला दाखवायचं होतं की तुमच्या वयात सुद्धा ही लोक पळतायत, तिथं इव्हेंट्स करतायत, ऍथलेटिक इव्हेंट्स करतायत. आणि त्यांना मला दाखवायचं होतं की नाही, म्हणजे तुमच्याकडे सुद्धा ही एनर्जी आहे आणि तुम्ही हे करू शकता. हे त्यांना दाखवण्यासाठी मी त्यांना घेऊन गेले. मी तर पार्टिसिपेट केलंच होतं, पण शिवाय ते बसून त्यांनी बघितलं मला मेडल्स मिळवताना आणि तो आनंद पण पुन्हा खूपच वेगळा होता. हे डेंटिस्टची तुमची प्रॅक्टिस सुरू आहे, हा कंटिन्यू 25 वर्ष तुम्ही केलेला आहे. मग परत असं कधी वाटलं की मग ह्यामध्ये न्यूट्रिशनमध्ये सर्टिफिकेशन करावं, किंवा आपण रनिंग तर करतोय तर स्वतःच इंटेक चेक करत राहावं, असं हे कधीच? सुरुवातीला मी म्हटलं तसं मी वजन कमी केलं, हे सगळी प्रोसेस स्मूथली चालू होती. पण एक 4 वर्षानंतर अचानक रनिंगच्या वेळेलाच मला हे जाणवलं की कुठेतरी माझी बॉडी सपोर्ट करत नाहीये. आणि मी पूर्ण प्रिपेअर्ड गेले होते, त्या रेसच होती, रेसला प्रिपेअर्ड गेले होते, कोल्हापुरातच होती. इथं आपला पर्सनल बेस्ट द्यायचा म्हणून मी गेले आणि साधारण एक 10-12 किलोमीटर नंतर माझी बॉडी पुढे परफॉर्मच करेना, म्हणजे पाऊलच टाकता येईना. लिटरली मला थांबावं लागलं आणि मग कोणाच्या तरी गाडीवर बसून मी परत आले. आणि मग तो रविवार पूर्ण विचार करण्यात गेला की काय एक्झॅक्टली झालंय मला, म्हणजे एवढं सगळी स्मूथ चालू आहे, पोडियम्स मिळत आहेत, ह्या रेसला पण मी त्या ह्यानी गेले होते की इथेही पोडियम मिळेल. आणि मग काय झालं एक्झॅक्टली, मग मी सोमवारी उठून पहिल्यांदा ब्लड चेक केलं. ब्लड पॅरामीटर्स मध्ये थोडासा मला थायरॉइड जो हे आहे त्या थायरॉइड हॉर्मोन्स मध्ये मला फरक दिसला. आणि मग त्याच्यानंतर डिटेल टेस्ट केला तर मग ते ऑटो इम्युन थायरॉइड, म्हणजे जे की वजनाशी रिलेटेड नाहीये किंवा लाईफस्टाईलशी रिलेटेड नाहीये, ऑटो इम्युन याचा अर्थ की तुमचे सेल्स तुमच्या सेल्सवर अटॅक करतायत. म्हणजे माझे जे सेल्स आहेत, इम्युन सेल्स आहेत, ते थायरॉइडला माझ्या फॉरेन बॉडी म्हणून समजतायत आणि ते त्याच्यावर अटॅक करतायत. मग हा काय प्रकार आहे, ऑटो इम्युनिटी हा प्रकार काय आहे? मग मी थोडा रिसर्च केल्यानंतर आजकाल बरेच ऑटो इम्युन डिझिजेस मला लक्षात आले. स्किन डिझिजेस आहेत ऑटो इम्युन, त्यानंतर हे थायरॉइड तर खूप कॉमन आहे की जे असं का होतंय की आपल्या बॉडीचे सेल्स अटॅक करतायत आपल्या बॉडीला. म्हणजे हा पूर्ण माझ्यासाठी जरा नवीन हे होता. शुगर, बीपी तर आम्हाला ह्याचा अंदाज असतो, सर्जरीज करताना हे सगळं आम्ही विचारलेलं असतं, शुगर काय, बीपी आहे, तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम्स काय, ह्याच्याशी सगळ्याशी मी नोंद होते, पण हे ऑटो इम्युनिटीशी थोडीशी मी नोंद नव्हते. म्हणून मग मी त्याचा थोडा अभ्यास केला आणि मग त्याच्यासाठी न्यूट्रिशन वर्क होऊ शकतं, लाईफस्टाईल वर्क होऊ शकते त्या केसेसमध्ये. आणि म्हणून मी होलिस्टिक न्यूट्रिशन अँड डिझीज मॅनेजमेंट असा एक कोर्स केला, जेणेकरून हे माहिती व्हावं की आपल्यालाच ते का झालंय. म्हणजे मला असं लक्षात आलं की जेव्हा माणसाला सेटबॅक कुठला तरी बसतो ना, त्यातून त्यांनी विचार करून त्या सेटबॅक मधून कसं बाहेर येता येईल आणि मग त्याचा उपयोग बाकीच्यांनाही कसा करून देता येईल, हा विचार करावा. कुठलाही सेटबॅक कधी पण त्या सेटबॅक मधून मागे जाऊ नये, त्या सेटबॅक मधून कधी पुढेच जावं, असं एक माझ्या लाईफचा एक मोठं होता की कुठल्याही लाईफमध्ये मला जेव्हा सेटबॅक्स आले त्यातून माझं काहीतरी चांगलंच झालंय. जेव्हा मी 2009ला सुद्धा, जेव्हा की इम्प्लांट्स हे फिमेलसाठी खूप अवघड होतं, हे जाऊन कोर्सेस पुण्या मुंबईत करणं, तिथे जाऊन राहणं, हे जेव्हा डिफिकल्ट होतं, तेव्हा तोही माझा कोर्स काही सेटबॅक्स, लाईफ मधल्या सेटबॅक्स मधूनच झालाय की नाही आता मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आय हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ की मी ह्यातून पण स्ट्रॉंग राहू शकते.
बरोबर. तर असे माझ्या लाईफमध्ये जेव्हा काही सेटबॅक्स आले तेव्हा काहीतरी चांगल्याच गोष्टी घडलेल्या आहेत. हा न्यूट्रिशनचा कोर्सही तसाच घडला. आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या आईलाच स्वतः म्हटलं की माझा आता कोर्स झाला आणि आता मला माहितीये की तुझी शुगर मी कशी कमी करू शकते, तुझं कोलेस्ट्रॉल कसं कमी करू शकते. माझी पूर्ण फॅमिली डॉक्टर्स फॅमिली आहे. आई वडील बहीण भाऊ सगळे डॉक्टर्स आहेत, त्यांचे स्पाउसेस डॉक्टर्स आहेत. पण तरी माझ्या आईला कोलेस्ट्रॉल होतं, शुगर आहे, बीपी आहे. आणि तिचा हा कोर्स झाल्यानंतर 3 महिन्यात मी जे काही कोलेस्ट्रॉलसाठी तिच्यावर वर्क केलं डाएटमध्ये, 3 महिन्यात कोलेस्ट्रॉल फुल तिचं नॉर्मल झालं. की जे माझे घरचे पण आश्चर्यचकित झाले की तू हे कसं करू शकलेस. तर हे असं आहे की थोड्याशा डाएटच्या फरकाने आणि लाईफस्टाईलच्या फरकाने आपण डिसीजेस रिव्हर्स करू शकतो. असं नाही आहे की एखाद्याला कळालं आपल्याला बीपी आहे, शुगर आहे की मग हे लाईफ टाईम आता मला ही गोळी घ्यावी लागणार. मॅडम, आपण इंटरनेटवर वगैरे बघत असतोय की अनेक जण आहेत ना की असं सांगतात की हा डाएट घ्या, असं खा किंवा असं खाऊ नका. मग ह्या बरेच खूप अशी लोक आहेत सांगणारे. मग ह्यामध्ये नेमकं फॉलो करायचं किंवा काय करायचं नेमकं कळत नाही. मग अशा वेळी करायचं काय? डाएट ही अशी गोष्ट आहे ना की जिथं खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. काही जण सांगतात 2 वेळा जेवा, काही जण सांगतात की सकाळचा नाश्ता घ्या, काही सांगतात की नाश्ता घेऊच नका. त्यामुळे खूप कन्फ्युजन आहे. तर ह्याच्यासाठी मी सांगेन की पूर्वी न्यूट्रिशन सायन्स एवढं प्रगत नव्हतं म्हणा किंवा त्याच्याकडे बघितलं जात नव्हतं. पण आता न्यूट्रिशनवर वर्क करणारे, कन्सल्टेशन्स करणारे खूप लोक आहेत. तर एक्झॅक्टली आपली नीड काय आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतील. तुमच्या डेफिशियन्सीज, आता कसं आहे की उगाच मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स खाल्ले जातात, उगाच कॅल्शियम खाल्लं जातं. तर त्याची आपल्याला गरज आहे की नाही ते ब्लड पॅरामीटर्स वरून ठरवलं जातं. तुमची एनर्जी लेवल, तुमचा एनर्जी एक्सपेंडिचर, तुमचं जर बैठच काम असेल तर मग तुम्हाला लागणारे नीड्स. तर हे सगळं त्या कन्सल्टेशन्स मधूनच आम्ही सांगतो की काय एक्झॅक्टली काय खा. आणि सगळ्यात महत्व म्हणजे जे सांगितलेलं आहे ते फॉलो करताना आपल्याला किती बेटर वाटतंय, आपली एनर्जी चांगली राहते की नाही, का एनर्जी क्रॅशेस फील होतात, बिंज इटिंग करायचं वाटतं की दिवसभर आपण काहीतरी डाएट केलं आणि मग संध्याकाळी आपण जाऊन बिंज इटिंग केलं किंवा इमोशनल इटिंग केलं. संध्याकाळी आपल्याला वाटतं की नाही आता मी दिवसभर काम केलं की आता मला रिवॉर्ड म्हणून हे खाल्लं पाहिजे. तर हे ऍक्च्युली हे सगळं इमोशनल इटिंग आहे. आणि हे सगळं होतं का, कारण तुमचे जे सटायटी हॉर्मोन्स आहेत जे तुम्हाला फील गुड किंवा फील फुल करतात ते हॉर्मोन्स तुमचे क्रॅश झालेले असतात. तर ते होऊ नये म्हणून तुम्हाला गाईड केलं जातं. तर जसे आपण फायनान्शियल ऍडवाइसेस घेतो, जसे आपण ट्रिप साठी प्लॅन करतो, तर तसंच आपण फूड साठी पण प्लॅन केलं पाहिजे. मला काय खाल्लं पाहिजे ह्याच्यासाठी ऍडवाइस घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे ते फॉलो केलं पाहिजे. रनिंग बद्दल मॅडम लोकांचे असे पूर्वग्रह आहेत ना, म्हणजे की हाच जेंडर हे करू शकतो, म्हणजे ते आपण जेंडरमध्ये आपण तिला वाटून टाकले की हे पुरुषांनीच करू शकतात किंवा हे स्त्रियांना पॉसिबल नाही. तर ते तुम्ही कसं फेस केलं? बेसिकली काय आहे की पुरुष हे म्हणजे नेचरनीच त्यांना स्ट्रॉंग बनवलंय, त्यांचं मसल मास चांगलं असतं, उंची ही सगळी नेचरनी त्यांना दिलेली गिफ्ट आहे. फिमेल वर्गाला ते थोडंसं कमी आहे, मसल मास कमी असतो, ताकद कमी असते. त्याच्यामुळे रनिंग अशी गोष्ट आहे की त्याला मस्क्युलर स्ट्रेंथ चांगली लागते, एंडुरन्स चांगला लागतो. तर ते थोडंसं फिमेलकडे नसतं. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हे आपल्याला जमणार नाही. स्ट्रेंथ ट्रेनिंग तर बायका करतच नाहीत की नुसतं चालणं, नुसतं योगा केला म्हणजे व्यायाम झाला अशी जी समजूत आहे. तर त्याच्यामुळे थोडीशी ओव्हरऑल स्ट्रेंथ कमी झाली आहे बायकांची आणि त्याच्यामुळे ते रनिंग त्यांना जमत नसावं. त्यानंतर पण असं पण आहे ना की आफ्टर 40s पण असं एक टर्म वापरले जाते, नाहीतर पीसीओडी आहेत किंवा मोनोपॉजचे प्रॉब्लेम्स आहेत लेडीजमध्ये. मग ते कसं ते फेस करू शकतात काय ह्यामुळं, म्हणजे किंवा याचा आधार घेऊन रनिंगचा सपोर्टने हे कमी होऊ शकतं का? रनिंग तर मला असं वाटतं की बायकांसाठी खूप उपयोगी आहे, म्हणजे राईट फ्रॉम टीनेज. कारण आजकाल आपण हे पीसीओएस जे बघतो ना, तर ते मेनली स्ट्रेसमुळे येणारे आजार आहेत, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होणारे आजार आहेत. तर जे की रिव्हर्सिबल आहेत. आपल्याला वाटतं की वेट म्हणजे बेसिकली 10वी-12वीच्या काळात वगैरे मुली बसून अभ्यास करतात, वेट वाढलेलं असतं, प्रोसेस्ड फूड खाल्लं जातं, फूडकडे इमोशन म्हणून बघितलं जातं, एक रिवॉर्ड म्हणून बघितलं जातं. तर त्या काळात मग रिवॉर्ड म्हणून पण ते एक आपण बाहेरचं खाणं खाल्लं जातं आणि त्याच्यामुळे काय त्या स्पेसिफिक ह्याच्यात स्ट्रेसेस, वेट गेन ह्याच्यामुळे हे होणारे आजार आहेत.
आणि त्याच्यानंतर सुद्धा मी बघते की पीसीओएस पीसीओडी हे पुढे कंटिन्यू झालं. इन्फर्टिलिटी फेस होता. आता तुम्ही जिथं तिथं इन्फर्टिलिटी क्लिनिक्स बघता, जे की पूर्वी नसायचे, पण आता तुम्ही एव्हरी कॉर्नरला इन्फर्टिलिटी क्लिनिक्स बघता. तर त्याचं कारण हेच आहे की तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी झालेली आहे, स्ट्रेसेस वाढलेले आहेत. तर रनिंग जर तुम्ही त्या वयापासून जर थोडं थोडं करत राहिलात ना, तर तुमचे हे स्ट्रेस मॅनेजमेंटला पण खूप उपयोग होतो. रनिंग असं आहे की 10-15 मिनिटं जरी तुम्ही रन करून आला, वॉक करून आलात ना, की तुमचे हे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतं. तुम्हाला फील गुड फॅक्टर येतो. वेट मॅनेजमेंट तर होणारच आहे. आणि आपण जेव्हा रनिंग करतो तेव्हा आपण खाण्याकडे पण आपण त्या दृष्टीने बघतो. अरे बाबा, मी व्यायाम करतोय, माझं वजन आटोक्यात ठेवतोय, तर मला चांगलं खाल्लं पाहिजे. जे आहे ते फूडच आपण टेस्टी बनवलं तर होऊ शकतं. म्हणजे डाएट फूड असं काही नाही की टेस्टी होऊ शकत नाही. डाएट फूड सुद्धा आपण टेस्टी बनवू शकतो. आणि मग आपला ओव्हरऑल व्यायामाकडे बघण्याचा पण दृष्टिकोन बदलतो. तीच गोष्ट पुढे जाऊन काय होते की एक 20-30 हे जर आपण कंटिन्यू राहिले आपले व्यायाम, तर तेव्हा जे हॉर्मोन्स आपल्याला सपोर्ट करतात स्ट्रेंथ गेन होण्यासाठी, तर ते हॉर्मोन्स आपल्याला 40 नंतर सुद्धा 50-60 तेच ती जी ताकद आहे, ती जी स्ट्रेंथ आहे, ते जे मसल्स डेव्हलप झाले ते आपल्याला 40-50 त्याचा उपयोग होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही 20-30 जे काही करतात त्याचाच उपयोग तुम्हाला 50-60 होणार आहे. जे काय आता आपण बघतो की बायकांना 40 नंतर, मिनोपॉज नंतर सडनली त्यांची ताकद कमी व्हायला लागते, गुडघे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते. आणि मग त्यांना असं वाटतं की आता एजिंग चालू झालं, एजिंग प्रोसेसमध्ये हे असंच राहणार, मला गुडघे दुखणार, कंबर दुखणार. पण ते तसं नाहीये. जर तुम्ही 40शीत पण व्यायाम करत राहिलात, स्ट्रेंथ ट्रेनिंग करत राहिलात, चांगलं डाएट घेत राहिलात, तर नक्कीच तुम्ही 50-60 सुद्धा जे काही 40-30 जो काही तुम्हाला एनर्जी होती ती सुद्धा तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. ज्यांना सुरू करायची रनिंग, तर बेसिकली फिमेल्ससाठी, तर ते कसं सुरुवात करावं? रनिंग काय आहे की मी जसं म्हटलं तसं खूप स्लोली, कन्सिस्टंटली करावं लागतं. तुम्ही एक आठवड्यातून 2 ते 3 रन्स सुरुवातीला केले तरी पुरे होतात. आणि रन वॉक ही स्ट्रॅटेजी सुरुवातीला करायची. आपण फास्ट वॉकिंग तर करतोच. जे फास्ट वॉकिंग करतायत त्यांनी नंतर मग 1-1 मिनिटं, म्हणजे 2 मिनिटं वॉक करायचं, 1 मिनिटं रन करायचं, 2 मिनिटं वॉक करायचं, 1 मिनिटं रन करायचं, असं सुरुवात करावी. आणि मग त्याच्यानंतर 2 मिनिटं रन, 2 मिनिटं वॉक असं. आणि मग जेव्हा तुम्हाला ते दम लागायचा कमी होतोय किंवा दम लागत नाही, मग तुम्ही हळूहळू एक 500 मीटर रनिंग, मग एक थोडंसं वॉक करून परत एक 500 मीटर रनिंग, असं तुम्ही ते हे करावं लागतं. ही सगळी प्रोसेस बिल्ड करायला 1-2 वर्ष जातात. हळूहळू डिस्टन्स वाढवायला, स्पीड डेव्हलप करायला. पण ह्याच्यासाठी हे कन्सिस्टंट राहावं लागतं. जिथं तुम्हाला वाटतं की नाही हे थोडंसं केल्यावर माझा गुडघा दुखतोय, तर तिथे लक्षात घ्यावं की तुमचा गुडघा वीक आहे म्हणून तो दुखतोय. जो काही आपला भाग दुखतोय, अँकल दुखतोय, तर तुमचा अँकल वीक आहे म्हणून तो दुखतोय. तर मग थोडंसं त्यातून रेस्ट घेऊन ते स्ट्रेंथनिंग करावं, त्या अँकलचं स्ट्रेंथनिंग करावं, नीचं स्ट्रेंथनिंग करावं आणि मग परत पुढे जावं. जर तुम्ही त्या ह्याच्यात दुखत असतानाही पळत राहिलात तर मग ते इंजुरीमध्ये जाऊ शकतं. आणि मग कधी कधी काहींची जर्नी तिथेच थांबते की नाही, पळाला की माझे गुडघे दुखतायत. पण पहिल्यांदा ते गुडघे का दुखतायत ते बघा, त्याच्या आजूबाजूचे मसल स्ट्रॉंग करा, क्वाड स्ट्रॉंग करा, जे की तुमचे नीज व्यवस्थित होल्ड करतील आणि मग तुम्हाला रनिंगला सपोर्ट करतील. तर तो थोडासा सायंटिफिकली बघून, डॉक्टरांची मदत घेऊन, फिजिओथेरपिस्टची मदत घेऊन मग आपली जर्नी पुढे चालू राहते. रनिंग जर्नी ही 1-2 वर्षाची नाहीये. ही कन्सिस्टंटली तुम्ही 4-5 वर्ष जेव्हा करता ना, मग तुम्ही डिस्टन्सेस वाढवू शकता. मग तुम्हाला लक्षात येतं की माझी बॉडी कुठे थांबतीये, कुठे परफॉर्म करते. हे तुमचं तुम्हाला माइंडफुली जेव्हा तुम्ही करत राहाल ना, मग ही अनस्टॉपेबल जर्नी आहे. तुम्ही तुमचा एक नवीन एक स्टार्टअप सुद्धा सुरू केलंय, मग त्याबद्दल थोडं सांगा. हे जेव्हा लक्षात आलं की फक्त फूड चेंजेसनी जर एखादा डिसीज कमी होत असेल, तर मग आपणच का हे फूड तयार करू नये. आपण हे खा ते खा सांगतो, पण पेशंटना एक्झॅक्टली कळत नाही. मी जेव्हा पेशंटना सांगते की मिलेट्स खा, ते मिलेट्स एक्झॅक्टली काय आहेत हेही माहिती नसतं किंवा ते कसे खावेत हे माहिती नसतं. मग मी विचार केला की जर हे प्रिपरेशन्स आपणच केले आणि आपणच हे मंथली त्यांना हे महिनाभर तुम्ही खा आणि तुमच्या ब्लड पॅरामीटर्स मध्ये कसा फरक येतो हे बघा, हे आपणच जर देऊ शकलो
तर ह्याच्यासारखं ब्लेसिंग अजून काही नाहीये. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग माझ्या मुलीला कुकिंगची आवड आहे आणि मग आम्ही थोडीशी हेल्प घेऊन हे न्यूट्रीकोड नावाचं एक क्लाउड किचन चालू केलंय कोल्हापूरमध्ये चालू केलेलं आहे. क्लाउड किचन म्हणजे आम्ही आमच्याच किचन मध्ये हे सगळं बनवतो. आम्हाला जे इन्ग्रेडियंट्स हवेत ते घातले जातात आणि हे पेशंट्सना सर्व केले जातात. आणि एकंदरीत तुम्ही जे काम करताय ॲज अ न्यूट्रिशनिस्ट कोच किंवा जे तुमचं न्यूट्री कोड आहे, तर तिथं ते लोकांना त्याच्याबद्दल माहीत करून घ्यायचं असेल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर कसे पोहोचेल लोक? आता आमचा मीडिया थ्रू आम्ही हे सांगतो. इंस्टाग्रामवर आमचं पेज आहे. इंस्टाग्रामवर फोन नंबर दिलेला आहे. त्याचे रेसिपी म्हणजे काय काय त्याचे मेन्यूज आहेत ते तिथे दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार लोक ते ऑर्डर करू शकतात. आणि मील प्लॅन पण महिन्याचं 2 महिन्याचा मील प्लॅन पण हे घेऊ शकतात. आणि तुम्ही न्यूट्रिशन कोचचं जे काम करताय तर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, तुमचं क्लिनिक त्याबद्दल सांगा. माझं आता क्लिनिक जे आहे आर्या डेंटल क्लिनिक साकोली कॉर्नरला, तिथेच मी हे कन्सल्टेशन करते की कोणाला काय आजार आहेत, त्याप्रमाणे काय लाईफस्टाईल मध्ये बदल करायचे आहेत, काय थिंकिंग पॅटर्न बदलायचं आहे. जसं मी म्हटलं की कोण कशामध्ये क्रेडिट घेतंय हे सांगता येत नाही. ते आधी आउटलुक बदलले पाहिजेत. मला कन्सल्टेशन्स मध्ये आधी त्यांचा ब्रेन वॉश करावा लागतो. हे असं नाही, हे असं आहे. लाईफस्टाईल मध्ये बदल करावा लागतो आणि हे फूड, हे डाएट जे काही हे तुम्ही घरी पण बनवू शकता. हे सगळं कन्सल्टेशन्स मी करते आणि लिटरली 2-2, 3-3 महिन्यात पेशंटची वजनं कमी होतात. दे स्टार्ट फिलिंग गुड. चांगलं वाटायला लागतं स्वतःबद्दल आणि जेव्हा स्वतःबद्दल चांगलं वाटायला लागतं तेव्हा मग ते डाएट मध्ये फरक करतात की नाही आता मला हे चांगलं वाटतंय तर हे डाएट मध्ये फरक करून मला बरं व्हायचंय. आणि बऱ्याच वेळेला मला हे सांगावं लागतं की तुमचं वर्थ काय आहे. तुम्ही आजी आजोबा जरी झाला आहात तरी तुमच्या नातवंडांना तुमची मदत हवी आहे किंवा नातवंडांसाठी हे करा, तुम्ही मुलांसाठी करा, तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी करा. हे त्यांचं वर्थ कळवून द्यायला लागतं आणि मग ते प्रोसेस छान फॉलो करतात. तर ह्या होत्या डॉक्टर पल्लवी मूग. आत्ताच्या एकंदरीत पूर्ण डिस्कशनमधनं मला महत्त्वाचे जे पॉईंट्स वाटले तर त्यातला असा होता की 2 सेटबॅक्समधून ते ज्या बोललेत की त्यांच्या प्रत्येक सेटबॅकमधून त्या डिप्रेस झालेल्या नाही आहेत, तर त्यापेक्षा काही इंटरेस्टिंग काहीतरी करावं किंवा नवीन गोष्ट काहीतरी करावी, नवीन एक्सप्लोरेशन करावं आणि त्याचा परत फायदा स्वतःपुरता नाही आहे. तर त्याच्यामुळं त्यांच्या आईला त्यांनी कसं क्युअर केलं. त्याचबरोबर आफ्टर 40 त्यांनी ज्या पद्धतीनं रनिंग एक्सप्लोअर केले म्हणजे आपण, तर ते पण परत जाऊन त्यामध्ये फॅमिली इन्व्हॉल्वमेंट ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी मला मॅडमांच्या एकंदरीत बोलण्यातून जाणवतात. तर हे सोडून सुद्धा होलिस्टिक जे न्यूट्रिशनबद्दल त्या बोलल्यात, एकंदरीत रनिंगबद्दल बोलल्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी नवीन होत्या. तर मॅडम तुम्ही आलात आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल आभारी आहे. थँक्यू सो मच.